नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा रिअसेसमेंट किंवा फोटोकॉपीसाठी जर विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल तर त्याचं शेड्यूल जे आहे हे डिस्प्ले झालेलं आहे समर 2024च्या संदर्भामध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर फोटोकॉपीसाठी किंवा रिचेकिंगसाठी पाठवायचं असेल, त्यासाठी तुमची जी लिंक आहे ती ॲक्टिवेट होणार आहे 1 जुलै ते 3 जुलैच्या दरम्यान. ठीक आहे, 3च दिवस ही प्रोसेस राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर ऑनलाईन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी फोटोकॉपीच्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकून त्या ठिकाणी याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. जसं की रिचेकिंग असेल तर रिचेकिंग, अदरवाईज फोटोकॉपी असेल तर फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर त्याची डिटेल प्रोसिजर मी ऑलरेडी मागच्या सेमिस्टर किंवा मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बनवलेली आहे. त्यावरती आय बटनवरती ती लिंक आलेली असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती प्रोसेस बघू शकता. ठीक आहे, आता 1 ते 3 जुलैच्या दरम्यान जर आपण फोटोकॉपीसाठी किंवा रिचेकिंगसाठी अप्लाय केलं, तर तुम्हाला याचा रिझल्ट कधी भेटेल? ठीक आहे, आता रिचेकिंग ज्यांनी केलेले आहे त्यांचाच रिझल्ट जो आहे तो भेटेल तुमचा 16 जुलैला. 16 जुलैला काय होईल, इन्स्टिट्यूटच्या लॉग इनमध्ये येईल तो रिझल्ट, म्हणजे कॉलेजच्या लॉग इनमध्ये येईल आणि तो तुम्हाला बघता येईल त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले असेल तर त्या ठिकाणी चेंज म्हणून येतं आणि जेवढे मार्क वाढलेले आहेत ते मार्क त्या ठिकाणी येतात आणि विद्यार्थ्याचं जर नसेल वाढले तर नो चेंज म्हणून डायरेक्टली त्या ठिकाणी येतं. ठीक आहे, आता बघा हे झालं फोटोकॉपीचा निकाल तर येणार नाही यावेळेस, बरोबर आहे. हा कशाचा झाला, रिचेकिंगचा रिझल्ट. तर फोटोकॉपीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे, तर फोटोकॉपीच्या विद्यार्थ्यांसाठी बघा या ठिकाणी 2 प्रकार दिलेले आहेत. त्यापूर्वी आपण बघूया की फोटोकॉपी जी आहे ही कॉलेजमध्ये येणार कधी. तर बघा, कॉलेजमध्ये येईल तुमची 14 जुलै ते 15 जुलै. 14-15 जुलैला तुमच्या कॉलेजमध्ये फोटोकॉपी येईल. त्यानंतर तुम्ही फोटोकॉपी जी आहे ती तुमचे जे सब्जेक्ट टीचर असेल त्यांच्याकडनं तुम्ही चेक करून घ्यायची आहे. ठीक आहे. जर इन केस मार्क्स वाढत असतील तर त्यासंबंधी तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तुमच्या एच-ओ-डीला किंवा प्रिन्सिपल सरांना भेटून तसं सांगायचं आहे की सर माझे मार्क या ठिकाणी वाढत आहेत म्हणून. ठीक आहे. तर ते पुढे पाठवायचं कसं? त्याला म्हणतो आपण पुनर्मूल्यांकन. त्यालाच म्हणतो आपण रिअसेसमेंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात बघा विद्यार्थी मित्रांनो. याला काय म्हणतो आपण, अ, म्हणजे शीघ्र पुनर्मूल्यांकनाचा कालावधी. म्हणजेच काय, तर तात्काळ म्हणतो आपण त्याला, आहे ना? तात्काळ किंवा अ, काय म्हणतात येईल आपल्याला, काहीतरी वर्ड आहे तो, असो. तात्काळ म्हणू आपण याला, आहे ना? तर लवकर याच्यामध्ये काय होतं, तर तुमचा निकाल लागतो. आता हे कोणासाठी आहे? फक्त फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. कशामुळे? कारण फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्याला लवकरात लवकर निकाल बघता यावा यासाठी हे कालावधी आहे. आणि सर्वसाधारण मूल्यांकन, त्याला म्हणतो आपण नॉर्मल रिअसेसमेंट. ठीक आहे. तर याचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी 2 कॉलममध्ये दिलेला आहे आपल्याला. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 17 ते 18 जुलैच्या दरम्यान तुम्ही फोटोकॉपीमध्ये जर मार्क चेंज होत असतील तर ते फोटोकॉपी घेऊन तुमच्या कॉलेजमध्ये यायचं आहे तुम्हाला आणि त्याबाबत सांगायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर या ठिकाणी कॉलेजमध्ये जर सांगितलं की असे-असे मार्क वाढत आहे आणि फोटोकॉपी तुम्हाला जमा करावी लागेल नंतर. ठीक आहे. जमा केल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट कधी येईल? ठीक आहे. तर रिझल्ट यायची डेट बघा या ठिकाणी. हां, तर जो रिअसेसमेंटचा निकाल जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने जाहीर होण्याचा दिनांक आहे 1 ऑगस्ट. ठीक आहे. कशासाठी? जे आपण केलेली कोणती प्रोसेस? फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5 ऑगस्टला तुमचा निकाल लागणार आहे फोटोकॉपीचा. ठीक आहे. हे झालं फोटोकॉपी बाबत. तर एवढे इन्फॉर्मेशन आय थिंक तुम्हाला द्यायची होती. तेवढी इन्फॉर्मेशन भेटली असावी. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, 1, 2, 3 जुलैला तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजमध्ये जाऊन अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. अप्लाय करून त्याची फीस जी आहे, तर रिचेकिंगची फीस मला वाटतं प्रत्येक सब्जेक्टला ₹50 असतात आणि फोटोकॉपीची आय थिंक ₹100, नाही ₹300 काहीतरी आहे, है ना? तर ते किती आहे ते एकदा चेक करा लॉग इनमधनं. ओके. आता तुमच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, स्क्रीनशॉट काढून त्या ठिकाणी तुम्ही वाचू
शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करून द्या. आणि स्पेशली सांगतो फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी फोटोकॉपीसाठी अप्लाय करा. कारण फोटोकॉपीमध्ये मार्क्स वाढत असतात. ठीक आहे. जर विद्यार्थ्यांना 4-5 मार्क कमी पडत असतील, जास्त मार्क कमी पडत असतील तर त्यांनी फोटोकॉपीसाठी अप्लाय करा. फोटोकॉपीमध्ये मार्क्स वाढायचे चान्सेस असतात. कारण आपल्याला डायरेक्टली समजतं ते. बरोबर? तर ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.